नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुरीला कसा बहार आलेला आहे. तर असा बहार येण्यासाठी किंवा बहार टिकण्यासाठी आपण सुपर साई क्रॉपचं सुपरस्टार मारलं होतं. तर त्याला बघू शकता आपण किती माल लागला आहे. तर याच बाजूला एक बाकीची ओळ आहे, तर हिला किती कमी माल लागलेला आहे. त्यानंतर बुरशीनाशकामध्ये साप मारलं होतं व इमॅमॅक्टिन सुपरस्टार असं कॉम्बिनेशन केलं. तर बघू शकता हे बहार कसा प्रकारे आलेला आहे या तुरीला. तर योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. सध्या ढगाळ वातावरण, कधी ऊन पडत आहे, तर प्रत्येक शेतकऱ्याने सुपरस्टार वापरायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सुपरस्टार हे एक फुलवर्धक आहे. फुल वाढण्याचं काम करतं आणि चांगले रिझल्ट आहे त्याचे. त्यासाठी मी हे रिकमेंड केलेलं आहे. तर सुपरस्टारचा हा चांगला रिझल्ट आहे. सुपरस्टार 2 वेळेस मारलेला आहे मी. आणि बघू शकता व इमामाक्टिन व त्यानंतर साप बुरशीनाशक मारलं. तर कुठल्याही प्रकारचं इथं हे नाही आहे. तर कशा प्रकारे आपल्याला बहार आलेला दिसतो. तर व्हिडिओ आवडला असला तर आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठीच आहे. आपण सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच शेतकरी वर्ग हा सबस्क्राईब करेल, कारण की आपण शेतीविषयी भरपूर माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर शेतकऱ्यांनो, तुम्हाला शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि एकच नाही तर तुरीचे नियोजन हे या काळात फार महत्त्वाचं आहे. तुरीला सध्या तरी चांगला भाव मिळण्याचे दाट चान्सेस आहेत. तर या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. योग्य नियोजन असेल तर नक्कीच आपल्या तुरीला चांगला बहार येऊ शकतो. तर हा बहार टिकवण्यासाठी आपल्याला सध्या आता इमॅमॅक्टिन वगैरे एक झालेला आहे. यानंतर आपण आता कोरॅक्जिन वगैरे सुद्धा मारू शकतो किंवा BSFचं एक्सपोनस वगैरे पण मारू शकतो. जे आपल्या परिचयाचं आहे किंवा आपल्याला ते चांगलं अवगत वाटतं त्याचंच आपण फवारणी करायला पाहिजे. बुरशीनाशकामध्ये आपण साप, सिक्सर, कोणी वेगवेगळे हेडलाईन वगैरे मारू शकते, कोणी कुठलं मारते. तर आपल्या आवडीनुसार मारायला पाहिजे. तर बघू शकता तुरीचं हा पीक किती बहार आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण 05234 याचा उपयोग करणार आहोत. 1-2 वेळेस 05234 शेंगा अंडरल्यानंतर आपण उपयोग करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.